Dear friends and students, today we are going to discuss about the our question number fourth, poetry section. Already I have sent you on your group the weightage of marks, and most or big weightage given to prose section for 30 marks, and it is covered up to the page question number third. And today we are going to study about question number fourth, that is section number fourth, poetry section. Poetry section is reserved for 8 marks to you, and two poems asked to you in the exam. Before going to start poetry section, what is meant by poem? The one of the romantic poet Wordsworth that poetry and it's a definition. What he says, poetry is a spontaneous overflow. स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो म्हणजे आतून निघणारे आपल्या एखादी भावना आहे, इमोशन्स, त्याचा ओव्हरफ्लो आहे असं म्हटलं गेलंय. तर आपण आज जी पोएम फर्स्ट बघणार आहोत 2.1, सॉन्ग ऑफ द ओपन रोड, रिटन बाय वॉल्ट व्हिटमन. पेज नंबर 93 तुम्हाला सॉन्ग ऑफ द ओपन रोड दिसणार आहे, बघणार आहे तुम्ही पेज नंबर 93 वरती. पण पोएम ॲक्च्युअल सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला एक मुद्दाम फॉर युअर माइंड अट्रॅक्शन or for your motivation, I have collected one of the picture that you look on the screen of mobile. What you look on the screen of mobile? The screen, imagine yourself, the screen directly explains about our name of the poem. What is the name of the poem? The song 2.1, poetry section number 2, song of the open road. That is, you are watching or you are reading or you are looking road, picture of road on the screen. That is, I have collected the picture of road, way we call it, also we call path it, and on the screen you look the picture. What is written on that picture or screen? If you don't know where you are, रस्त्याची व्याख्या केलेली आहे तिथं सुंदर अशी. इफ यू डोंट नो वेअर यू आर, तुम्हाला माहीत नसेल तुम्ही कुठं आहात, किंवा वेअर यू आर गोईंग, कुठं चाललाय हे तुम्हाला माहीत नाही, एनी रोड विल गेट यू देअर. तर ह्या मार्गानं तुम्ही जर गेला, हा पाथ जो दाखवलाय, तर तुम्ही ज्या मार्गाने चाललाय तुम्हाला जिथं जायचंय तिथं पोहोचवलं जाईल. म्हणजेच रोड काय करतो, आपल्याला जिथं जायचा तिथं मार्ग दाखवायचा काम करतो. आता या कवितेतून सॉन्ग ऑफ द ओपन रोड काय म्हणलंय कवीने, तर कवीला काय म्हणायचं या सॉन्ग ऑफ द ओपन रोडमध्ये? तर सॉन्ग ऑफ द ओपन रोड, इथं तुम्हाला आईस ब्रेकर्स दिलेले आहेत बघा. चूज द मोड ऑफ द ट्रॅव्हल दॅट यू वुड लाईक द मोस्ट फॉर अ जर्नी. तुम्ही कुठले ट्रूपला किंवा सहलीला निघाला वगैरे, कुठं काय, तर एक 2-4 मार्गानं तुम्ही सहलीचं नियोजन करता, किंवा तुम्हाला कुठं वैयक्तिक पर्सनल कुठं टूर काढायचे, तर तुम्ही कशानं जाऊ शकता, किंवा कोणते एक मार्ग आहेत जर्नीसाठी, प्रवाससाठी. तर त्यांनी एक करून दाखवलं आहे तिथं, एअरवेज, वॉटरवेज, रेल्वेज किंवा रोडवेज. त्यापैकी आपण आत्ता जी पोएम बघणार आहोत ती रोडवेज विषयी. आता रोड तुम्ही बघताय तिथं. गिव्ह द रिझन फॉर युअर प्रेफरन्सेस. मग रेल्वेनं पहिलं एअरवेलनं काय जायचं? इट सेव्ज आवर टाईम, वी गेट पिक्चर ऑफ अर्थ थ्रू द एअरवे.
saves our time, money, energy, not money but time and energy saves. That's why we choose the airways. Waterways, through waterway it also gives our natural beauty through in our journey. Also we get the chance to travel by waterways. That's why we prepare waterways. Railway saves our time, money, energy. Huh? That's why we choose railways. Road, we get through roadways we get natural beauty. We have to get chance to see the natural beauty. Then we know about our personal, for our personal purpose, the roads, and that's why we choose the roadways. Second question, discuss with your partner the preparation you would like to make for the journey chosen. आता तुम्ही टूरला निघाला किंवा कुठं प्रवासाला निघाला, वैयक्तिक तुमची सहल निघाली किंवा काय, कोणकोणत्या गोष्टीची तुम्ही प्रिकॉशन्स घेता बरं, किंवा प्रिकॉशन्स म्हणण्यापेक्षा प्रिपरेशन्स म्हणजे कोणकोणती तयारी करता? एक 2-3 ड्रेस तयार करता, प्रेस करता, अगोदरच ठेवता, अंथरूण पांघरुणाची व्यवस्था करता, त्याचबरोबर मच्छरासाठी हिवा म्हणून काय एखादी कॉईल वगैरे घेता, टूथब्रश, पेस्ट, काय खाऊ वगैरे, ह्याला प्रिपरेशन ह्या करतात. 2-4 सांगायचं तिथं. डिस्कस द वेज इन विच यू वूड ओव्हरकम द प्रॉब्लेम्स, हायड्रन्स, डिफिकल्टीज यू फेस ड्युरिंग युअर जर्नी. समजा आपल्या प्रवासात आपल्याला अडचणी आल्या वगैरे, आपण काय करतो? आपल्या तिथल्या आसपास आपल्या जवळ फोन वगैरे ठेवतो. आपण फोनच्या माध्यमातून आपण इकडची तिकडची माहिती कळवून एक ते प्रॉब्लेमवर सोल्युशन करू शकतो. बाय द हेल्प ऑफ पोलीस, बाय द हेल्प ऑफ आवर पॅरेंट्स, बाय द हेल्प ऑफ सोसायटी. यासाठी आपल्याला फोन वगैरे असणं गरजेचं आहे. ड्युरिंग एव्हरी जर्नी वी हॅव ऑब्झर्व सर्टन रूल्स. आपण प्रवास करताना काही नियमावली पाळतो. डिस्कस युअर आयडियाज ऑफ द जर्नी विदाउट बिगिन लाईक दिस. वन इज गिवन फॉर यू. आय वुड गो अलोन विथ सिलेक्टेड फ्रेंड्स. आता तिथं आपण रिस्ट्रिक्शन्स कोणते पाळतो? तर रहदारीचे रूल्स रेग्युलेशन्स आहेत ते सिग्नल फॉलोइंग असतील, रूल्स रेग्युलेशन्स रोडचे असतील, ट्रॅफिकचे काय रूल्स रेग्युलेशन असतील, हे आपण वी आर गोइंग टू फॉलो ऑन द रोड. आता कवितेला सुरुवात करण्यापूर्वी पेज नंबर 94 वरती आपण बघूया. पेज नंबर, आता हे जो तुम्ही स्क्रीन बघितलेला आहे ते स्क्रीन मी मुद्दाम तुमच्यासाठी, खाली रोड दिसतोय, रोडवरती पट्टे वगैरे आहेत, आणि धिस पिक्चर आय हॅव कलेक्टेड फ्रॉम इंटरनेट, स्पेशली अबाउट दिस नेम ऑफ द पोएम, सॉन्ग ऑफ द ओपन रोड. तर हा ओपन रोड तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय. त्याच्यावरती तुम्हाला मी एक चांगलं सिलेक्टिव्ह पिक्चर तुमच्यासाठी घेतलेला होता. लक्षात ठेवा, ते इमॅजिन वगैरे तुम्हाला उपयोगी होईल. कशाविषयी कविता आहे हे मी घेतलंय मुद्दाम त्यात. आता डायरेक्ट पेज नंबर 94 वरती आपण बघणार आहोत. तर पेज नंबर 94 वरती किंवा बघताय तुम्ही, तर एक पिक्चर ऑफ कोण आहे बरं तिथं? तर रायटरचा पिक्चर आहे ती, किंवा फोटो आहे तिथं. यू आर लुकिंग ऑन द स्क्रीन. तर कवितेला सुरुवात करण्यापूर्वी 94 वरती आहे आपला इथला, द सॉन्ग ऑफ द ओपन रोड, रिटन बाय वॉल्ट व्हिटमन, अँड ड्युरेशन ऑफ वॉल्ट व्हिटमन 1892, 1819 ते 1892. हा वॉल्ट व्हिटमन जो आपला पोएट आहे त्याचा कार्यकाल आहे. वॉज ॲन अमेरिकन पोएट. तो एसेइस्ट अँड जर्नलिस्ट. तो अमेरिकन कवी आहे, एसेइस्ट निबंधकार आहे, आणि जर्नलिस्ट पत्रकार आहे. वॉल्ट व्हिटमन इज अमंग द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पोएट इन अमेरिकन कॅनन. अमेरिकामध्ये सगळ्यात इन्फ्लुएन्शियल, प्रभावशाली कवी म्हणून यांच्याकडे बघितलं जायचं. अँड इज ऑफन कॉल्ड द फादर ऑफ फ्री वर्स. या कविता ते फादर म्हणजे इथं अर्थ जनक लावायचा. या फ्री वर्स कवितेचा तो जनक मानला जातो.
आता पहिल्यांदा तुम्हाला माहीत होत्या फ्री वर्स म्हणजे नेमकं काय. तर फ्री वर्स पोएम मीन्स अ पोएम विच हॅव नो एनी रायमिंग वर्ड्स, नो राईम स्कीम. इट इज रिटन लाईक अ मेसेज, इट इज रिटन लाईक अ लेटर. नो रायमिंग वर्ड्स, नो राईम स्कीम. द पोएम इज रिटन इन फ्री स्टाईल. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज ब्लँक वर्स पोएम. ज्या कवितेला रायमिंग वर्ड्स नाही, राईम स्कीम नाही, अशा कवितेला फ्री वर्स पोएम किंवा ब्लँक वर्स पोएम म्हणतात. तर अशा फ्री वर्स पोएमचा तो जनक मानला जात होता तिथं. ही ग्रीव अप इन हॉन्टिंग्टन इन अ फॅमिली विथ अ डिफिकल्ट इकॉनॉमिक स्टेटस. आर्थिक प्रॉब्लेम असे त्यांची सुरुवातीला त्या फॅमिलीसहित ते हॉन्टन या ठिकाणी राहत होते. हिज मेजर वर्क, त्याने काम कोणतं केलं हे महत्त्वाचं. तर रिमेंबर किंवा अविस्मरणीय काम कोणतं, तर लिव्ज ऑफ ग्रास नावाचं त्यांचं कलेक्शन आहे, पब्लिकेशन आहे. आणि लिव्ज ऑफ ग्रास वॉज पब्लिश्ड इन जुलै 1855. तर जुलै 1855 साली लिव्ज ऑफ ग्रास नावाचं त्यांचं कलेक्शन पब्लिश झालं. हिज ओ कॅप्टन, माय कॅप्टन, अ पोएम रिटन ऑन द डेथ ऑफ अब्राहम लिंकन इज वाईडली पॉप्युलर. अब्राहम लिंकन, आता तुम्हाला हे नाव माहिती आहे अब्राहम लिंकन कशाचं बरं? एक पत्र लिहिलेलं होतं त्यांनी, आहे का नाही? तर अब्राहम लिंकनचं जे पत्र होतं, तर त्या अब्राहम लिंकनच्या जीवनावरती यांनी कविता ओ कॅप्टन, माय कॅप्टन असं प्रसिद्ध ते लेखक त्या विषयावर झाले. द सेक्शन वन ऑफ द सॉन्ग ऑफ द ओपन रोड, आपली जी प्रेझेंट कविता आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड, टेकन फ्रॉम लिव्ज ऑफ ग्रास, हे त्यांचं आता मोस्ट इम्पॉर्टंट कलेक्शन आहे ना लिव्ज ऑफ ग्रास, त्यातूनच घेतलेलं. इज अ ब्युटिफुल ब्लेंड ऑफ सेल्फ अवेअरनेस, स्वतःला अवेअरनेस, सावध किंवा जागृती आपण म्हणतो, असं करण्यासाठी घेतलेली ती एक सुंदर कविता आहे. फ्री विल, एक स्वच्छंदी मनन असे, याच्यावर काय कुठला राईम स्कीम, रायमिंग वर्ड्स नाही, फ्री स्टाईलमध्ये लिहिलेले. ऑफ हार्ट, मनाची टेंडरनेस म्हणजे मुक्तपणा, ह्या कवितेतून त्यांनी व्यक्त केलेलं आहे. इट गिव्ज अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ. कवीचं जर्नी ऑफ लाईफ, आता इथं रोड म्हणतोय आपण, रोडचा अर्थ काय? पाथ. पाथ म्हणजेच आपण दुसरं काय म्हणू? जर्नी. तर हा जर्नी ॲक्च्युअल प्रवासाचाही असू शकतो आणि ॲक्च्युअल जीवनाचा प्रवास सुद्धा असू शकतो. तर जीवनाचा प्रवास इथं कवीनं कवित व्यक्त केला आहे ना, हाच प्रवास किंवा जर्नी किंवा रोड त्याला यांनी म्हटलेला आहे. तर इट गिव्ज अस पोएट्स रिअलायझेशन दॅट अलॉंग द जर्नी ऑफ लाईफ, जीवन प्रवास त्यांनी इथं व्यतीत केलेला आहे. वन विल फेस अ टेस्ट ऑफ विजडम, छानपण त्यांचं त्याच्यातून दिसून आलेलं आहे. विच इज नॉट टेस्टेड इन एनी स्कूल ऑर युनिव्हर्सिटी, की जे ज्ञान तुम्हाला कुठल्या शाळेत किंवा विद्यापीठात मिळणार नाही, एवढं त्यांच्या त्या कवितेतून मिनिंग निघणार आहे. अ रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस. रोड जो मार्ग आहे, आम्ही सगळेजण रोडनं किंवा पाथनं किंवा प्रवास करतो, जर्नी करतो, तो समथिंग एव्हरीवन युजेस, तुम्ही सगळेजण तुम्ही वापरतो. रोड म्हणजे काय? रोडची व्याख्या त्यांनी सांगितली. रोड इज समथिंग एव्हरीवन युजेस, प्रत्येकजण आम्ही ज्याचा वापर करतो पायी जाताना किंवा प्रवासासाठी वाहनाने वगैरे, त्याला रोड म्हणतात. वेदर रिच ऑर पुअर, त्या रस्त्याने कोण श्रीमंत आणि कोण गरीब असा भेदभाव नसतो. हेच वैशिष्ट्य आहे रोडचं बघा, किंवा ज्या पाथचं तिथल्या. इट फोर्सेस ऑल लेवल्स ऑफ पीपल टू असोसिएट विथ वन अनादर, आणि ह्याच्यावर गरीब आणि श्रीमंत असा कुठला शिक्का नसतो. सगळेजण येताना त्याने एक आपल्या त्या रस्त्याचा मार्ग, स्वतः मालक आहे अशा पद्धतीचं ते रस्त्याच्या बाबतीत त्यांची ही असते. द रोड सिग्निफाईज मॉबिलिटी, रोडवरनं काय महत्त्व दाखवलं जातं? तर मॉबिलिटी. वन कॅन टेक द रोड ॲज अ पॉईंट टू स्टार्ट ओव्हर टुवर्ड्स समथिंग न्यू. एखाद्या रोडवर आपण मार्गाने चाललो तर समथिंग न्यू, नवीन ठिकाणी जाऊन आपण पोहोचतो. वॉल्ट व्हिटमन टॉक्स अबाउट द पीपल अँड प्लेसेस, हा जो आपला इथला वॉल्ट व्हिटमन आहे कवी,
तो लोक आणि वेगवेगळी ठिकाणं या बाबतीत रस्त्या बाबतीत बोलतोय. हे आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. ही आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. एकाच जागेवर आपण जर बसून राहायचं म्हणलं तर ते कंटाळवाणं आहे आणि स्वतःची प्रगती खुंटते असं ते तिथं म्हणतायत. तुम्हाला ॲरोच्या साह्यानं कुठं चाललंय काय ते बघा जरा. बाबा इथं चाललेलं आहे आपलं हे, हा शेवटचा आहे पॅरेग्राफ. Start towards something new. Waltman talks about the people and places. He argues against staying in one place for too long. एकाच जागेवरती कायमस्वरूपी लयला थांबवून राहणं हे त्यांना पसंत नाही. पुढं पुढं जात राहणे. प्रगती म्हणजे पुढं जाणं म्हणजे काय तर प्रगतीचा मार्ग आहे, आणि जागेला थांबलं म्हणजे काय प्रगती खुंटल्याचा मार्ग आहे. इफ यू वॉन्ट प्रोग्रेस गो फॉरवर्ड, गो फोर्थ. प्रगती हवी असेल ना तर जागेला थांबायचं. जा, थांबला तो संपला. आपले महर्षी काकांनी म्हटलेलं होतं बघा, काय कार्य केलं जे थांबले म्हणजे त्याच्यावरती असं कोटेशन आहे, थांबला की तो संपला. आपल्या इतर रेफरन्स आलाय बघा, जो थांबला तो संपला. म्हणून पुढं जात राहा, प्रगती व्हायची असेल तर पुढं जात राहा. आणि मग महर्षी काकांनी तेच केलं. एखादा झोपला असेल तर त्याला उठवून बसवलं, जो उठलेला आहे उठून बसलेला आहे त्याला उभा केलं, जो उभा राहिलेला आहे त्याला पुढं चालायला लावलं, आणि जो चालतोय त्याला धावायला लावलं. म्हणजेच प्रगतीच्या मार्गाला माणसं लावली. आणि कवीचंही इथं तेच म्हणणं आहे की हे आर्ग्यूज अगेन्स्ट स्टेईंग इन वन प्लेस फॉर टू लॉंग. एकाच जागेवर थांबून राहणं म्हणजे प्रगती थांबते. मग प्रगती थांबायची नसेल तर पुढं जायला पाहिजे, आणि पुढं जायचं रोड मार्ग सांगितलेला आहे इथं. तर हा जो मार्ग आहे आपल्या कवितेचं नावच आहे सॉन्ग ऑफ द ओपन रोड. या मार्गानं कवी गेलं पाहिजे म्हणतोय. ऑल्दो द हॉस्पिटॅलिटी मे बी ट्रू. जरी सत्य असेल म्हणजे आपण रस्त्यावरून जाताना जरी अडचणी येणारच आहेत, म्हणजे जेव्हा जेव्हा आपण पुढं जाणार आहे तेव्हा अडचणी ह्या येत राहणारच आहेत. अँड इट इज आवर ड्युटी टू ओव्हरकम देम अँड गो फॉरवर्ड. मात करणं, हा मार्ग जो आहे रोड जो आहे तो रिलेटेड टू आवर लाईफ. अँड इफ वी वॉन्ट टू लिव्ह अ लाईफ, इफ वी वॉन्ट टू विन द लाईफ, ओव्हरकम द प्रॉब्लेम्स दॅट यू कम इन आवर वे, देन वी गेट सक्सेस. हे इथून कवीला इनडायरेक्टली सजेस्ट करायचंय. तर आता बघूया कवितेचं मिनिंग पेज नंबर 94 वरती. जी कवितेची इथं आपण सुरुवात केलेली आहे बघा. तर अ सॉन्ग ऑफ द ओपन रोड, अ फूट. आता इथं फूट, गेस द मिनिंग. फूट म्हणजे काय इथं तर फूट म्हणजे इन अ प्रिपरेशन ऑन द वे, इन अ प्रिपरेशन ऑर ऑन द वे, निघालेला किंवा तयार झालेला. तर अ फूट एक पाऊल पुढं टाकलेलं आहे, पुढं तयारी लागलेली आहे रोडवर चालायच्या. लाईट हार्टेड अगदी मन मोकळं, लाईट मोकळं मनानं हलकं हलकंसं वाटतंय कवीला. आता प्रवासाला निघालेले आहेत, मार्गावर रस्त्यावर निघालेले आहेत. आय टेक द ओपन रोड, या मोकळ्या मार्गावरती अगदी सहज कवी चाललेले आहेत. हेल्दी, मनाला कसं वाटतंय त्यांच्या, हेल्दी म्हणजे असं हेल्दी म्हणजे आपल्याला इथं अर्थ काढता येईल त्यांच्याकडून. हेल्दी म्हणजे सशक्त, आपल्या मोकळ्या मनानं अगदी पूर्ण मन असं भारावून गेलेलं आहे, त्यांचं प्रवासाला चाललेलं आहे. फ्री, मुक्त. कविता मी मगाच म्हणलं तुम्हाला की मुक्त रायटिंग आहे कविता, याला रायमिंग वर्ड राईम स्कीम वगैरे नाही. असं मोकळं स्वच्छंदी जीवन जगायला चालले आहेत मोकळ्या जगामध्ये. फ्री द वर्ल्ड बिफोर मी, हे मोकळं जग आहे ना त्याच्यामध्ये ह्या प्रवासाला निघालेले आहेत कवी. द लॉंग ब्राऊन पाथ, तुम्हाला मी लॉंग ब्राऊन पाथ बघा, जे त्याचं इमॅजिन करायचं असेल तर लॉंग ब्राऊन पाथ हे बघा दिलेलाच आहे का, लॉंग ब्राऊन पाथ. कलेक्ट केला मी तुमच्यासाठी, इथं काय पुस्तकात वगैरे नाही ते, पण मी आय हॅव कलेक्टेड. किंवा इथं पेजमध्ये तुम्हाला 94 असेल 95 असेल, त्याने जे लिखाण आहे त्याला ब्राऊन कलर टाकलेला आहे बघा. आणि मी रस्त्याला सुद्धा साईडनं दिसतो तुम्हाला ब्राऊन कलर टाकलेला आहे. म्हणजेच कवीला इथं म्हणायचं आहे काय
द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग व्हेरेवर आय चूज. हा जो मोकळा ब्राऊन कलरचा रस्ता दिसतोय ना, व्हेरेवर जिथं जात असेल तिकडं व्हेरेवर आय चूज, माझी मी ते निवडलेलं आहे आणि ह्या मार्गानं माझी मी निघून चाललेलो आहे. तर कवीला इथं तेच सांगायचं आहे की स्वच्छंदी मोकळेपणानं कविता त्यांच्या जे चाललेलं आहे ते उपभोग घेणार आहेत ते. आता सहलीला जाताना आपण कसा जीवनाचा आनंद अगदी मोकळेपणानं घेतो, ती सगळं प्रकारचं टेन्शन मुक्त होऊन जातो, अगदी तसं हेन्सफोर्थ. आणि त्यामुळं हेन्सफोर्थ तर फ्रॉम नाऊ ऑन आर हिअर आफ्टर, यापुढे असा अर्थ. हेन्सफोर्थ आय आस्क नॉट फॉर गुड फॉर्च्यून. आणि कवी म्हणतोय की आपण तुम्ही आम्ही जगताना सगळ्यांनी एक महत्त्वाचं लक्षात ठेवायचं, अंडरलाईन करा वाटल्यास, की गुड फॉर्च्यून म्हणजे आपण आपल्या नशिबावर अवलंबून राहतो बऱ्याच वेळा. नशीब जे नशिबात असेल ते आपण सहज म्हणून जातो. नाही, नशीब घडवत नाही आपल्याला, आपलं हार्डवर्क आपल्याला नशीब बदलवतं. नशिबानं हार्डवर्क बदलत नाही, तर हार्डवर्कनं नशीब बदलतं. गुड फॉर्च्यून म्हणजे आपल्या नशिबावर अवलंबून न राहता आय माय सेल्फ एम अ गुड फॉर्च्यून. लक अनलक म्हणतो आपण, पण लक हे आपल्या हार्डवर्कवर डिपेंडवर असतं. आणि कवी तेच म्हणतोय की आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून, मी स्वतः नशीबवान आहे. म्हणजे मला कोणी नशीब माझ्या वाट्याला चांगलं नशीब येईल वगैरे असं नाही, मी नशीबवान आहे असं म्हणतोय. हेन्स आय विम्पर नो मोर पोस्टपोन नो मोर नीड नथिंग. हेन्स फोर्थ म्हणजे मी मगच सांगितले, चला पुढे या. आणि व्हिम्पर मेक सिरियस लॉ ऑर वीक ऑर क्राईज एस्पेशली विथ फिअर. तर कवीला इथं काय म्हणायचंय, कुरबुर तक्रार करायची नाही अजिबात. व्हिम्परिंग म्हणजे कुरबुर करणे, तक्रार. नो व्हिम्परिंग, माझी कुठलीही तक्रार नाही. नो पोस्टपोनिंग, कुठलंही काम पुढं ढकलायचं नाही. नीड नथिंग, आणि ढकलण्याची गरजही नाही. डन विथ इनडोअर कंप्लेंट्स. डन विथ इनडोअर कंप्लेंट्स. तर कंप्लेंट्स, लायब्ररीज, क्युरोलस क्रिटिसिझम. क्युरोलस तर इथं कंप्लेनिंग किंवा शोविंग दॅट वन इज इरिटेड. तर क्युरोलसचा अर्थ आहे तक्रारखोर किंवा चिडचिडा. तर डन विथ इनडोअर कंप्लेंट, जे बी असेल काय ते इनडोअर कंप्लेंट. लायब्ररीज, क्युरोलस क्रिटिसिझम, तक्रारखोर किंवा टीका असल्या भानगडी जे असेल ना, प्रत्येक गोष्टी जे येईल त्याच्यावर फेस करत जायचं. मी उगाच कोणावर तरी तक्रार करायची, अपयशी झालो की मग मला अपयश आलं की मी दुसऱ्यावर ढकलतो, असं नाही. जे बी काय असेल ते माझी मी जबाबदार, अशा पद्धतीनं कवी जीवन जगलं पाहिजे म्हणतोय. ह्या रस्त्यानं, ह्या मार्गानं, म्हणजे जीवन प्रवास आपला चालू असताना जे बी काय आपल्या वाट्याला येईल ते आपण त्याला जबाबदार. जेव्हा आपण एक बोट दुसऱ्याकडे दाखवतो तेव्हा राहिलेली 4 बोटं स्वतःकडे असतात. म्हणून कंप्लेंट करताना दुसऱ्याकडे न दाखवता जे बी काय असेल तर आय एम रिस्पॉन्सिबल वाईल लर्निंग द ऑर लिव्हिंग द लाईफ ऑर जर्नी ऑफ आवर लाईफ. हा प्रवास चालू असताना आपण त्याला जबाबदार असं समजावं. स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. किती कवी छानपैकी म्हणतो, स्ट्रॉंग बाहेर निर्धास्तपणे, बिनधास्तपणे, मनात कुठलीही कुशंका शंका न ठेवता सशक्त मनाने ते प्रवास करतायत, या मार्गक्रमण करतायत. जर्नी लाईफ जीवनाचा जीवन प्रवास त्यांचा चालू आहे. आणि हा चालू असताना कंटेंट समाधानी आहेत ते. आय ट्रॅव्हल द ओपन रोड, ह्या मुक्त रोडवरनं, मोकळ्या रोडवरनं मी अगदी सशक्त मनानं किंवा समाधानानं प्रवास करतो आहे. द अर्थ दॅट इज सफिशियंट. आणि किती सुंदर वाक्य वापरले बघा, द अर्थ दॅट इज सफिशियंट. अर्थ म्हणजे विश्व म्हणू आपण, पृथ्वी म्हणू, ह्याच्यावरचं जे जे आहे ह्या पृथ्वीवरचं त्याच्यावर मी समाधानी आहे. दॅट इज सफिशियंट. माणसाला दिलं तर नदीचं पाणी सुद्धा म्हणतात की कमीच पडेल, पण कवी समाधानी आहे. काय म्हणतोय, ह्या पृथ्वीवरती जे जीवन प्रवास करत असताना जे लागतं सगळं आहे, आणि दॅट इज सफिशियंट, हे पृथ्वीचं मिळालेलं आहे, त्याच्यावर मी समाधानी आहे. मला दिलेलं आहे देवाने, ते भरभरून दिलेलं आहे. मन समाधानी आहे हे त्याच्या ह्या वाक्यावरून लक्षात येत आहे. आणि माणसानं सुद्धा समाधानी राहावं. का? हॅपीनेस इज अ स्टेट ऑफ अवर माइंड.
समाधान हे आपल्या मनाची एक अवस्था आहे. अँड इट रिफ्लेक्ट्स द वर्क्स दॅट वी डन ऑर डुईंग. जे आपण काम करणार आहे, मन समाधानी असेल तर पुढचं काम सुद्धा समाधानानं समाधानी पॉझिटिव्ह होतं. मग समाधानी असणं गरजेचं आहे. कारण मी आता सांगितलं की हॅपीनेस इज अ स्टेट ऑफ माइंड. वी कांट बाय थ्रू मनी. पैशानं आपण समाधान किंवा हा आनंद हॅपीनेस खरेदी करू शकत नाही. इट इज अ स्टेट ऑफ आवर माइंड अँड वी हॅव टू मेंटेन इट. तर कवी खूप समाधानी आहे या ह्याच्यावर जीवन प्रवासा मार्गातून चालत असताना. पेज नंबर नेक्स्ट वरती बघा आता तुम्हाला की शेवटचं पेजवरती आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलिएशन एनी रिअरर. कॉन्स्टेलिएशन म्हणजे काय? इन दिस कॉन्टेक्स्ट फेट म्हणजे नशीब, डेस्टिनी नशीब, इन्फ्लुएन्शियल ग्रुप ऑफ पीपल. प्रभावित झालेला लोकांवर प्रभावित झालेला, इन्फ्लुएन्स म्हणजे प्रभावित झालेला कॉन्स्टेलिएशन. तर इथं अर्थ घ्यायचा इन्फ्लुएन्शियल ग्रुप्स ऑफ पीपल, शुभग्रह. इथे अर्थ नियती किंवा दैव, प्रभावशाली लोक. तर आपल्यावरती इथं आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टेलिएशन एनी नियरर. आपल्याला कुणाची मर्जी नको आहे. एखादी व्यक्ती आहे किंवा प्रभावशाली व्यक्ती आहे आणि त्याच्याकडे सगळं आहे, त्याचा माझ्यावर कुठलाही डोक्यावर हात नको. जे बी काय असेल ते मी आणि निसर्ग आणि जीवन प्रवास, जर्नी ऑफ द लाईफ, एवढं ती कवी म्हणतोय. मला दुसऱ्या कोणाची मध्यस्थी नको किंवा कोणाचा उपकाराची भाषा माझ्यावर नको आहे. मी आहे असं जीवन मोकळ्या मनानं जगणार. आय नो दे आर व्हेरी वेल वेअर दे आर. ते त्यांच्या त्यांच्या ठिकाणी ठीक आहे. जे आहेत ना ते त्यांच्या ठिकाणी ठीक आहेत. आय रिस्पेक्ट देम. आय नो दे सफाईस फॉर दोज हू बिलॉंग टू देम. सफाईस, तर सफाईचा अर्थ ॲडिक्वेट, बी इनफ, पुरे होणे किंवा गरज भागवणे. ते कदाचित त्यांच्या जागेला ते स्टेप आहेत, साऊंड आहेत, गरज त्यांची भागते. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स. कवी म्हणतोय की मी जन्माला आल्यापासून जरी मी मुक्त असलो तरी सुद्धा म्हणतोय माझ्या मी जन्माला आल्यापासून मला ज्यांची मदत मिळाली त्यांना मी कसं विसरू. स्टील आय हिअर कॅरी माय ओल्ड डेलिशियस बर्डन्स. की डेलिशियस म्हणजे इथं प्रेमळ असा अर्थ, बर्डन्स ओझे. तर जे आई वडील असतील, त्याला ज्यांनी मदत केली, ह्या लोकांना मी समवेत घेऊन त्यांना प्रवास करत आहे. कारण त्या लोकांनी केलेलं सहकार्य मी संग घेऊन माझा हा प्रवास करत आहे. त्या लोकांच्या सहकार्याचं ओझं माझ्यावर आहे. आय कॅरी देम, मेन अँड वुमेन. ज्यांनी मला मदत केली आहे, ज्यांनी माझ्यावर डायरेक्ट इनडायरेक्ट छाया पडलेली आहे किंवा ज्यांनी माझ्यावरती मेहरबानी दाखवलेली आहे, असे मेन वुमेन हे आमच्या समवेत मी हा जीवन प्रवास करत आहे. आय कॅरी देम विथ मी व्हेरेवर आय गो. मी जिथं चाललो आहे मार्ग मला माहीत नाही, पण ज्या मार्गाने मी जाणार आहे, जिथं जाणार आहे तिथंपर्यंत मी त्यांना माझ्या समवेत घेऊन जाणार आहे. म्हणजे कवी इथं एक म्हणतोय की आम्ही सुद्धा, आपण तुम्हाला जनरली मी ह्या कवितेच्या माध्यमातून, या लाईनच्या माध्यमातून सांगतो की ज्यांच्या आपल्यावर उपकार आहेत अशा माणसाला कधीही विसरून चालत नाही. आणि कवी तेच म्हणतो की ज्यांचे माझ्यावर उपकार आहेत त्या उपकारांसहित मी त्यांना माझ्या जीवन प्रवासामध्ये घेऊन चाललेलो आहे. तर तुमच्या बाबतीत तुमचे आई वडील यांचं उपकार तुमच्यावर खूप असतात आणि ते कधीच विसरायचे नसतात. आणि त्यांची सेवा हेच जीवनाचा अर्थ असतो, हे या कवितेतून लक्षात घ्या. लास्ट 2 लाईन्स ऑन द पेज नंबर 95. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. आणि ज्यांनी मला हे आई वडील यांच्या केलेली, आपल्याला आपण किती मोठा अधिकारी होऊ द्या आणि आई वडील अंगठे बहादर असू द्यात, पण त्यांनी तुमच्यासाठी जे केलेलं आहे ते तुमच्या जिंदगीमध्ये तुम्ही कधीच त्याच्यातून मुक्त होऊ शकत नाही किंवा तुम्ही त्यांच्यापेक्षा ग्रेट होऊ शकत नाही. आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. त्यांच्या उपकारातून, त्यांच्या सहकार्यातून मी कधीच गेट रीड ऑफ, मी मुक्ती मिळवू शकत नाही. त्यांचे उपकार माझ्यावर कायम आई वडिलांचे किंवा थोरांचे मोठ्यांचे राहणारच आहेत. आय एम फिल्ड विथ देम. आणि म्हणून मी परिपूर्ण आहे, म्हणजे समाधानी आहे. फिल्ड इथं म्हणजे
भरभरून आहे माझे मी जे त्यांनी दिलं त्याच्यावर समाधानी आहे. अँड आय विल फील देम इन रिटर्न. आणि ज्यांनी मला सहकार्य केलं त्या बदल्यात मी सुद्धा त्यांना फील देम इन रिटर्न च्या बदल्यात माझ्यावर त्यांनी जे सहकार्य केलं त्या बदल्यात मी सुद्धा त्यांना सहकार्य करणार आहे. कारण मला ज्यांनी आज वाढवलं, मोठं केलं, आज मी जिथे कवी आहे, ज्यांनी मला कवी घडवलं त्यांना मी कधीच विसरणार नाही. त्यांनी जे माझ्यासाठी केलं मी इन रिटर्न काहीतरी त्यांना माघारी देण्याचा माझ्या परीनं प्रयत्न करीन, हा जीवन प्रवास करत असताना, असं कवी म्हणतोय. आणि या पद्धतीनं आपण द सॉन्ग ऑफ द ओपन रोड रिटन बाय वॉल्ट व्हिटमन यांची कविता इथं बघितलेली आहे. याचं मिनिंग लाईन बाय लाईन, ट्रान्सलेशन सायमल्टेनियसली इंग्लिश मराठी बघितलेलं आहे. आता एकच राहिलं आहे की त्याच्यात फिगर्स ऑफ स्पीच आणि ॲक्टिव्हिटीज. टुडे we are going to stop here. Tomorrow I will discuss about the poem for activity, brainstorming, icebreakers and notes. Tomorrow I will discuss about it. Till then, thank you. Okay.